डॉट बॉल आलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या झाली आहे 16. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि पुढच्या दोन्ही टीमला विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्येच टॉस होईल आणि त्याच्या दृष्टीने दोन्ही टीम आपल्याला टॉस बॉक्समध्ये उभं राहायचं इनिंग ब्रेकमध्ये. शकीब आलेत बॉलिंगसाठी. शकीब सिद्दीकी, राणा मोरे आणि नयन जोशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहा वारा फिरतोय आता, वेगळ्या बाजूला आहे. दुपारच्या सत्रात वेगळ्या बाजूला वारा असतो इकडे. शकीब सिद्दीकी यावेळेला फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. कडक 4. वेगात बॉल टाकलाय, परंतु त्याच वेगात तो सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा जाताना पाहायला मिळतोय. 4. धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या महत्वाची आहे. 24 रन झालेली आहे. चांगली कामगिरी केली जाते. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. एका बाजूला रोट आहे, एका बाजूला रोहा आहे. यावेळेला फुल टॉस, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हृदय 11 रोट एका बाजूला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते मनशा नूर 11 रोहा यांच्यातील सुरू असणारी मॅच. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. पहिले 2 चौकार, त्यानंतरचं कमबॅक. 29वं वर्ष पाहायला मिळतं या स्पर्धेचं. रायगड जिल्ह्यातील नामवंत स्पर्धांच्या यादीतील एक महत्वाची आणि जुनी जाणती स्पर्धा. यावेळेला लॉफ केलाय, समोरच्या दिशेने उडवलाय. बॉलची हवाई यात्रा आणि बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. बॅटिंग केली जाते. राणा मोरे तुटून पडलेत, नयन जोशी तुटून पडलेत. दुसरी ओव्हर सुरू असताना धावसंख्या झाली 31. आणखीन एक. आता अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. याही वेळेला बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. कडक 6. रोडगावची एक ओळख राहिलेली आहे. हे दहीहंडी सुद्धा अडथर लावतात. हा बॉल थोडंसं ऑप्टमच्या बाहेर, तिकडनं थोडासा कट आणि ओव्हर संपलेला आहे. त्या ठिकाणी 2 आणि स्कोर झालाय 37 झालाय. काय बॅटिंग केली आहे सुरुवातीलाच या दोन्ही बॅटरने आणि अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तज्जू डबीर साहेब द्राविड चषकाच्या आयोजकातील देखील एक महत्वाचे सदस्य आहेत. त्यांचंही आगमन झालं, स्वागत असेल. नितीन आलेत, नितीन वाकळे.
पहिला बॉल थोडासा लांबून टर्न करण्याचा प्रयत्न राहिला, त्याला मिड विकेटला खेळलं, एक रन तिकडे मिळेल. गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा ज्या खेळाडूंनी सर्वाधिक जास्त वेळा खेळली आहे त्याच्यातील एक नाव आहे नितीन. पुण्याच्या हडपसरला बिलॉंग करणारा हा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू बबलू पाटील यांच्या बरोबरीने देखील कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आहेत. राणा रिवतचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. आणखीन एक चांगला बॉल. हे मैदान माझ्या परिचयाचं आहे, कित्येक वर्ष मी खेळलोय हे सांगत असताना पाहायला मिळत आहेत नितीन. पहिल्या 2 बॉलवर फक्त एकच रन दिलेली आहे. पुन्हा एकदा तेच, पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायला गेले. याही वेळेला डॉट बॉल येतोय. बॉलला चांगल्या टप्प्यावरून फिरवण्याचा प्रयत्न होतोय. राणा आणि नितीन यांच्यातील लढत आता चांगलीच रंगायला लागली आहे. दोन्ही बेस्ट आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. एकाने पहिल्या 2 ओव्हरला चांगली बॅटिंग केली, परंतु या ओव्हरमध्ये थोडंसं स्ट्रगल करतायत. पहिल्या 3 बॉलला नितीन यांनी फक्त 1 रन दिलेला आहे. हो, हाई बॉल चांगला पाहायला मिळतोय आणि इकडे क्या बात आहे, क्या बात आहे. याला म्हणतात कमबॅक. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 37 होत्या. या ओव्हरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये एकच रन आलाय. नितीन आयकॉन म्हणून मी पुण्याच्या हडपसरवरून निजामपूर माणगावला का दाखल झालो आहे दाखवून देताना पाहायला मिळत आहेत. काय बॉलिंग केली जाते, लाजबाब बॉलिंग. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर, थोडासा जास्त बाहेर होता. व्हाईट बॉल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 39वर धावसंख्या. यानंतर शेवटचं षटक असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आताच कॉल दिला जातोय, टॉस बॉक्समध्ये यायचंय. यावेळेला फटका खेळला, परंतु हा फटका फसलाय आणि विकेट आली आहे. वा नितीन भाऊ वा, काय बॉलिंग केली जाते, ला जबाब. आसिफ 11 विरुद्ध दोस्ती 11 ही मॅच यानंतर होणार आहे आणि त्याच्या टॉससाठी यायचं आणि त्यानंतर वैष्णवी मानगाव विरुद्ध अफजल 11 महाड. आणखीन एक मोठी मॅच. चला बॅटर प्लीज, चला लवकरात लवकर यायचंय. पहा आयोजन सोपं नाहीये. 29 वर्ष झालं हे महाराष्ट्रातील मोठं आयोजन आहे. आयोजक सकाळी 9 वाजल्यापासून रेडी आहेत. टीम 11:45ला आलेले आहेत. त्याच्यामुळे जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये ओव्हर आणखी कमी करायला लागतील असं काही करू नका. आपण सगळ्यांनी सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे. स्पर्धा जर चांगली झाली, चांगली रंगली तर आयोजकांना पुढल्या वर्षी करायला ती आणखी मजा येईल. या स्पर्धेसाठी जामखेडवरून पोटफोडे सर आवर्जून उपस्थित आहेत. 35 वर्ष याच गावात त्यांची सेवा राहिली. कित्येक विद्यार्थी त्यांनी घडवले आणि आज ज्या वेळेला आपल्या कर्मभूमीमध्ये दाखल होत आहेत, सरांना जुन्या आठवणी खूप साऱ्या आलेल्या आहेत आणि या स्पर्धेचं सुद्धा भरभरून त्यांनी कौतुक केलं. आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि रायगड जिल्ह्यातील आघाडीचे खो खोपटू म्हणून रहमतभाई यांनी केलेल्या खेळींचा देखील या ठिकाणी काही किस्से देखील आम्हाला सांगितले. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, चांगला खेळलाय, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. वाह, मला वाटलं ती पाठीमागची दुसरी लाईन 90ची आहे की काय, परंतु ती 90ची नाहीये आणि इकडे 6 रन मिळणार आहे.
चा खेळ संपलाय. स्कोर झालेला आहे 45 झाला. एक शेवटची ओव्हर बाकी आहे. पाहूया किती रन बनवल्या जातील. आसिफ 11 वरवटने आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडे विनंती असणार आहे अलिबाग. शाहिद डांगे आलेले आहेत बॉलिंगसाठी. एम स्पोर्टचे सर्वे सर्व म्हणून देखील त्यांची ओळख आहे. यावेळेला फटका फसला. बॉल हवेत आणि विकेट. शाहिद आले पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत. धक्का बसला इकडे. भाऊ प्लीज बॅटर पाठवा लवकर मैदानाच्या आतमध्ये. राणा भाऊ ही नोंद घ्या. पंचांनी सुद्धा कळवलंय आपले बॅटर लवकर येत नाहीयेत. पहा आता पंचांनी सांगितलंय जर यापुढे असं लेट झालं तर डायरेक्ट पेनल्टी देण्यात येईल. आउटच देण्यात येईल. पंचांनी कळवलंय. अक्षय कांबळे आयकॉन म्हणून खेळतायत. हो हो. आणि आणखीन एक विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धक्का बसतोय. चला जबत मॅचच्या दिशेने अजूनही काही मॅच संपलेली नाही आहे. नयन शुभम मोरे आणि राज बिरगावले. राज बिरगावले कोलारचे खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. खोलवर टप्प्याचा बॉल टाकायचा होता. एक रन तर तिकडे मिळणार आहे. दुसरीचा कॉल दिला गेलाय. शेवटची ओव्हर आहे आणि त्यामुळे रन घेण्याचा प्रयत्न होतोय. मजा येणार आहे या मॅच मध्ये. धावसंख्या जर पाहिली तर आता 47. शेवटची काय पहिल्या 2 ओव्हरमध्ये 37 रन होत्या आणि त्याच्यानंतर नितीन यांचे या स्पर्धेतील खूप साऱ्या आठवणी आहेत. या स्पर्धेतील अर्धशतक, बाजूच्या पत्र्यांवर मारलेले बॉल प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. यस बबलू पाटील, सोन्या हे सगळे इकडे खेळायला आले होते यावेळेला. वाह काय स्ट्रोक खेळलाय. जबरदस्त सिक्सर. दोन बॉल बाकी आहेत. 53 रन झालेले आहेत. या मॅचला कोण जिंकणार याची सुद्धा चर्चा आहे. राज कोलारचे खेळाडू आहेत. त्याचा आयकॉन या टीम मध्ये खेळतायत. राज पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय. समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर नाहीये. गॅप मध्येच गेलाय. 4 चौकार. वा 57 धाव फलकावर. म्हणजे आता ही फाईट करण्या इथपर्यंत धावसंख्या झाली आहे पुन्हा एकदा.
यावेळेला फटका फसलाय बॉल हवेत आणि विकेट येताना पाहिलं मिळेल. डाव संपलाय पहिला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 57 आणि विजयासाठी पाहिजे 58 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. चला आसिफ 11 वरवटणे आणि दोस्ती 11 अलिबाग. चला मॅच सुरू करूयात आपण. विनंती असेल टीम अलिबाग, आपण कॅप्टन समीर भाईंशी संपर्क करायचा आहे लवकरात लवकर. सिक्सर किंग सलमान सिद्दीक आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीचे टॉप ऑलराऊंडर अमित तांबे मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. परंतु रोड टीम सुद्धा काही कमी नाही आहे. या मॅचला जिंकण्यासाठी 58 करायचे आहेत. 4 ओव्हर 24 बॉल 58. चला एक डाव संपलाय. दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत. आपण आहोत रायगडच्या माणगाव तालुक्याच्या या निजामपूर परिसरामध्ये. अक्षय कांबळे बॉलिंगसाठी दाखल झालेत. अमित तांबे एका बाजूला, कांबळे एका बाजूला, तांबे. पॉवर प्ले सुरू आहे. पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आहे आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पार मारलाय अमित तांबे यांच्या बॅटमधून. सिक्सर. षटकार मारलाय पहिल्याच बॉलवर. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय अमित तांबे यांच्या बॅटमधून. ओ यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न केला त्यांनी खरा, परंतु डॉट बॉल येतोय. 58चा करायचा पाठलाग. अजूनही 52 करायच्या आहेत. 22 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला आडव्या बॅटने खेळायला गेले. फसले अमित तांबे इकडे फसताना पाहायला मिळत आहेत आणि विकेट येताना पाहायला मिळत आहे. अक्षय कांबळे यांनी घेतली विकेट.
कालप्रमाणे आजही आमच्या बरोबरने यासीन लोखंडे जोडले जात आहेत आणि फरदीनबाई देखील येतील. म्हणजे फरदीन परदेसी म्हणतोय हा. नितीन आलेले आहेत. काय बॉल टाकलाय अक्षय. पहिल्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर कमबॅक करताना पहिला मिळालेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 20 बॉल बाकी आहेत. 52ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. निजामपूरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असेल. इव्हन ट्रॉफी वेगात बॉल, परंतु हा वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलेल. अजूनही 51 पाहिजेत 20 बॉलमध्ये. या वेळेला खेळला जरूर मिड विकेटच्या दिशेने बॉल, परंतु एक रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या एकने पुढे जात असताना पाहिला मिळेल. 8 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. वाईट बॉल. धावसंख्या इकडे पुन्हा पुढे जाते. 9 वर जाते. 58चा पाठलाग करायचा आहे. सोपंही नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. दोन्ही टीमला संधी आहे. सलमान एकदा काय यांच्या बॅटमध्ये बॉल आले तर लांब लांब षटकार जाताना आम्ही कित्येक स्पर्धांमध्ये पाहिलंय, परंतु बॉलर देखील तेवढेच चांगले आहेत. यावेळेला ज्याचा उल्लेख केला होता, हाफ बॅटर मारतो परंतु खूप लांब लांब मारतो. या षटकाराने धावसंख्या पुढे गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये स्कोअर झालाय 15. जी सरासरी पाहिजे ती गाठलेली आहे. फक्त एक आयकॉन बाद झालाय आणि आता बॉलिंगसाठी येत आहेत राज. येत आहेत कोलाडचे आयकॉन म्हणून या टीममध्ये खेळणारे खेळाडू. नितीन एका बाजूला पाहायला मिळतील. 58चा पाठलाग करायचा आहे. पहिली मॅच आजच्या दिवसातील. मनशा 11 रोहा आणि हृदय 11 रोट यांच्यातील सुरू असणारी मॅच पाहायला मिळते. पहिली मॅच आजच्या दिवसातील. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय परंतु हा फसलाय. नितीन माघारी परततील. राजने त्यांचं काम केलंय. ज्या विकेटची गरज होती तीच विकेट इकडे मिळालेली आहे. विकेटचं पतन.
शकील चाललेत मैदानाच्या दिशेने, नितीन माघारी परतलेले आहेत. मॅच काही संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे, दोन्ही टीमला संधी आहे. या मॅचमध्ये कोण जिंकणार याची सुद्धा चर्चा पाहायला मिळते. आज बाजी कोण मारणार, कुणाला मिळणार 2 लाख. पूर्वी लखपती व्हायचं म्हटलं तर महाराष्ट्र राज्य लॉटरी खरेदी करायला लागायची. आता एका दिवसात तुम्ही डबल लखपती होणार आहे, म्हणजे 2 लाखाचा पुरस्कार मिळणार आहे आणि तो सुद्धा एका दिवसात मिळणार आहे. एका दिवसात नाही, 4-5 तासात मिळणार आहे, कारण आपण 6:30-7 वाजेपर्यंत लॉटरी म्हणजे डिक्लेअर सुद्धा करणार आहोत. लॉटरी नाही, मेहनत करून मिळवायचं इकडे. काळ बदलला, काळाबरोबरचं क्रिकेट बदललं. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल समोर खेळलेत. तिकडे फिल्डर बाउन्स जास्त होता बॉलला आणि इकडे येतोय चौकार. एकोणीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या मॅचला ऑन करण्याचा प्रयत्न मात्र इकडे होतोय. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. अखू टप्प्याचा बॉल आता पुल करायला गेले, टायमिंग नाही झालाय, कॅचही सुटली आहे. सलमान स्ट्राईकवर आलेले आहेत. यावेळेला बॅटच्या पट्ट्यात बॉल आलाय खरा, परंतु टायमिंग राणाने प्रयत्न केले, परंतु ते थोडेसे चुकीचे राहिले आणि त्याच्यामुळे षटकार येतो इकडे. चांगले प्रयत्न केले, परंतु असं करत असताना आपण स्वतःला बॅलन्स करणं देखील तेवढं सोपं नसतं. 26 झालेले आहेत. 58चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 32 पाहिजेत. एक चांगली मॅच आपण पाहतोय. एवन ट्रॉफी निजामपूर पर्व 29वे. रिव्हर्स खेळायला गेले सलमान यावेळेला, परंतु बॉल आदळला जातोय. शरीरावर रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल येत आहेत. 13 बॉल बाकी आहे, 32ची आवश्यकता आहे. सलमान सारखा धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. सलमान सिद्दीक रोह्याचा सिक्सर किंग आणि दुसऱ्या बाजूला तेवढा चांगला गोलंदाज आहे कोलाडचा राज. यावेळेला वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळलाय. 2 खेळाडू येत आहेत तिकडे अगदी वेगात. सलमान सिक्सर किंग आहे, परंतु असं कुठे लिहिलंय की सिक्सर किंग चौकार नाही मारत. मारला चौकार. या चौकारानेची धावसंख्या पुढे गेली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोअर झालाय 30. 2 ओव्हर बाकी आहे, धावसंख्या पाहिजे 28. मॅच अजूनही कट टू कटच आहे. सलमान सारखा बॅटर मैदानात असणं हा प्लस पॉईंट आहे, परंतु दोन्ही आयकॉन मैदानाच्या बाहेर गेले हा प्लस पॉईंट बॉलिंग टीमचा सुद्धा आहे. आणि सलमानची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शकीब सिद्दीक, सलमान सिद्दीक, शकीब सिद्दीक ही जोडी मैदानात. रवी मारणे श्री साई मोटर्स यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी जी ब्रँडेड अशी सायकल देण्यात येते, त्यांचं योगदान आहे, त्यांचंही आम्ही विशेष कौतुक करू. पहिला बॉल चांगला पाहिला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर वळतोय. यष्टीरक्षक नक्कीच गोलंदाजाच्या पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. आशिष बॉलिंगसाठी आलेत, परंतु अजूनही जर पाहिलं तर 11 बॉल 28 पाहिजेत. शकीब सिद्दीक
हाई बॉल थोडासा लांबून वळवलाय. वा, आशिषने बॉलला वळण देण्याचं काम केलं. इकडे 10 बॉल पाहिजेत, अजून 10 बॉल बाकी आहे. 28 पाहिजेत अजूनही. कोण जिंकणार? इकडे वेगळं काही करण्याचा प्रयत्न इकडे होता खरा, परंतु नाही यशस्वी झाला. आणखीन एक चांगला बॉल. 3 बॉल लगातारचे डॉट टाकले जात आहेत. वा, आशिष मोरे. 9 बॉल बाकी आहेत, 28 करायचे आहेत. म्हणजे षटकार चौकार हे आता मारावेच लागणार आहेत. आणि या वेळेला फाईन लेगची दिशा दिली आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. सिक्सर. बावीस पाहिजेत अजूनही. पहिले 3 बॉल डॉट आले, चौथा बॉल 6 मारलाय. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 22ची आवश्यकता. रोट विरुद्ध रोहा निजामपूरमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा आता ही खडे खडे बॉल भिंतीच्या पलीकडे. अगदी इकडे आम्हाला म्हणावं लागलं, जा शोधून आणा बॉल. या षटकाराने पुन्हा एकदा पहिले ती म्हणतात ना, सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. आणि इकडे अजूनही 16 पाहिजेत, 7 बॉल बाकी आहेत. या शाकिबने लगातारचे 2 षटकार मारलेत आणि गणित मॅचचं पुन्हा बदललंय. 7 बॉलमध्ये 16. एक चांगली मॅच पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते हृदय 11 रोट, दुसऱ्या बाजूला मनशा नूर 11 रोहा यांच्यातील चालू असणारी मॅच. आता पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल, त्याला पाठीमागे खेळले आणि काही बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार. मैनूभाई परदेसी आणि आसिफ लोखंडे अँड कंपनी, मनशा नूर 11 या टीमला आपण पाहतायत. त्यांच्या ओनरचं, प्रत्येक टीमच्या ओनरचा उल्लेख इकडे होणं गरजेचं आहे. तसेच हृदय 11 रोट. शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत 12. मॅच अजूनही संपली नाहीये. काही डॉट बॉल आले, मॅचमध्ये येऊ शकतात. नयन जोशी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. सिक्सर किंग सलमान सिद्दीक. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता चांगली कामगिरी शाकिब सिद्दीक यांनी सुद्धा केली आहे. परंतु एखाद दुसरा डॉट बॉल, एखाद दुसरी विकेट रोटलाही मॅचमध्ये आणू शकते. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, तिकडे फिल्डर आहेत. हो, ही मॅच ऑन आहे हेच इकडे सांगताना पाहिला मिळत आहेत. रोटवाले विकेट आली आहे. येस, सध्या इंस्टाग्रामचा जमाना आहे, सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. आणि आपली ही अख्खी स्पर्धा असा एक युवा म्हणेल मी एडिटर, ज्याच्या चर्चा आहे ज्याच्या नावाची, जिया परदेसी निजामपूर. जिया परदेसी निजामपूर याचंही विशेष कौतुक करावं लागेल. छोट्या छोट्या घडामोडी या मॅचच्या आपल्या
कॅमेरामध्ये टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला प्रसिद्ध करतायत. 29व्या वर्षाची स्पर्धा आणि जिया परदेसी आपल्याला सुद्धा आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने. विकेट तर आली आहे, मॅच रंगली आता. यावेळेला फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहेत तिकडे. 1 रन मिळेल, 1 रन मिळेल. चांगल्या पद्धतीने ही मॅच चालली आहे. अशाच मॅच आज दिवसभर पाहायला मिळणार आहेत, कारण आजचा दिवस आहे शेवटचा दिस गोड व्हावा आणि त्याच्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. आयोजकांनी मात्र मेहनत घेतली आहे. अजूनही 4 बॉल बाकी आहेत, 11 करायच्या आहेत. 4 बॉलमध्ये 11. रोट एका बाजूला, रोहा एका बाजूला. रोहा की रोट, रोट की रोहा. निजामपूरमध्ये आहे मॅच, आहे स्पर्धा. 29वं पर्व, A1चं A1 आयोजन आणि आज ते पाहण्यासाठी आजचा दिवस चुकू नका. लगेच मैदानात या, मॅचचा आस्वाद घ्या. ओ, खराब बॉल टाकलाय. एक गोष्ट, राणा किपर आहेत, राणाने आपल्या टीमसाठी 4 वाचवले तेवढे मात्र नक्की. जबरदस्त. जर का टीम मॅच मध्ये आली तर त्याच्यामध्ये राणाचा वाटा खूप मोठा असेल. फ्री हिट असणार आहे. फुल टॉस. या फुल टॉसला माफी नाहीये, फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. रोह्याचा बायकरमॅन, रोहा प्रीमियर लीग मध्ये मोटरसायकल जिंकणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शाकिब सिद्दीकी. एक कालखंड असं असायचा, ट्रॉफी असायच्या, मग मिक्सर असायचे, कुकर असायचे, सायकल असायच्या, टीव्ही असायचे, आता मोटरसायकल असतात. हो, इकडे स्टंपच्या समोर सापडले. ही मॅच ऑन आहे. काय चालली आहे मॅच आता. 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 4. हृदयाचे ठोके. धक 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 धक. अदनान. चला, कर्णधार संदीप जाधव साहेबांची टीम दोस्ती 11. कॅप्टन अलिबाग या ठिकाणी दाखल व्हायचे लगेच. अलिबाग कॅप्टन प्लीज या लवकर. आयु यादव म्हणून एक मुलगा इकडे आलेला आहे. आपले बाबा इकडे आहेत, तर त्यांना भेटायला आपल्याला लवकरात लवकर जायचंय. आपण समालोचन कक्षाच्या इकडे आलात तरी चालेल. चला, मॅच चांगली चालली आहे. याला म्हणतात हाय व्होल्टेज मॅच. A1 पाहिला का यायचं, त्याची खूप सारी कारणं आहेत आणि त्याच्यापैकी एक कारण म्हणजे मॅच किती ओव्हरच्या झाली तरी मॅच चांगल्या होतात आणि त्याच्यामुळे A1ला यायचं आहे आपल्याला. A1 क्रिकेट पाहायला मिळणार आहे. 2 बॉल 4. काय मॅच चालली आहे, शेवटच्या ओव्हरमध्ये रंगली आहे. यावेळेला टोलावलाय बॉल. आ रा 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 रा. खतरनाक षटकार. मॅच विन.